Good morning, everyone. Today's subject is business law, and this is our chapter number 13 Contracts of Agency. We will start this chapter. Agent and agency. First, we will see what is agent, and next, we will see agency. Section 182 lays down an agent is the person employed to do any act for another. मग एजंट हा कोण आहे तर एजंट हा असा एक पर्सन आहे की तो एखाद्याचं काम करण्यासाठी तो नेमलेला आहे. एजंट इज द पर्सन एम्प्लॉयड टू डू एनी ॲक्ट फॉर अनदर और टू रिप्रेझेंट अनदर इन डीलिंग विथ द थर्ड पर्सन. एखाद्या थर्ड पार्टीशी डील करताना या एजंट थ्रू डील केलं जातं. सो हा एजंट जो आहे हा एखाद्या पार्टीसाठी ॲक्ट करतो. म्हणजेच काय तर एखाद्या पार्टीच्या ऑन बिहाफ तो त्याच्या ज्या कृती आहेत, त्याचा जो ॲक्ट आहे तो करत असतो. द पर्सन फॉर whom such an act is done or who is represented is called principal. आता ज्या पर्सनसाठी हा एजंट जो आहे हा काम करतो किंवा ज्या पर्सनसाठी हा एजंट जो आहे हा ॲक्ट करतोय, तर त्या पर्सनला प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. सो द पर्सन फॉर whom कोणासाठी काम करतोय तो एजंट? तर प्रिन्सिपलसाठी. सो द पर्सन फॉर whom such an act is done or who is represented. जे कॉन्ट्रॅक्ट होतंय किंवा जे डील होतंय त्या डीलमध्ये जो एजंट आहे हा ज्याला रिप्रेझेंट करतोय, who is represented is called principal. ज्या पर्सनला तो रिप्रेझेंट करतोय त्याला प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. So agent means it is a person employed to do any act for another. एजंट म्हणजे कोण? तर असा एक पर्सन की जो एखाद्यासाठी काम करण्यासाठी नेमलेला आहे किंवा त्याला एम्प्लॉयड केलेला आहे. आणि प्रिन्सिपल म्हणजे कोण? तर असा पर्सन की ज्याला रिप्रेझेंट तो एजंट जो आहे हा त्याला रिप्रेझेंट करतोय किंवा ज्याच्यासाठी एजंट काम करतोय तो असणार आहे प्रिन्सिपल. नेक्स्ट इज agency. It is an engagement in order to establish privity of contract, that is legal relation between one, that is principal, who appoints an agent and another third person with whom the agent contracts for. एजन्सी म्हणजे काय म्हटलंय तर एजन्सी म्हणजे जो एजंट आहे आणि जो प्रिन्सिपल आहे आणि जी थर्ड पार्टी आहे तर त्या दोघांमध्ये जे लीगल रिलेशन ज्याच्यामुळे तिथे क्रिएट होतंय, एजंटमुळे ते क्रिएट होतंय, दॅट इज द एजन्सी. सो इट इज अन एंगेजमेंट इन ऑर्डर टू एस्टॅब्लिश द लीगल रिलेशन. प्रिन्सिपलमध्ये आणि त्या थर्ड पार्टीमध्ये जे लीगल रिलेशन बिल्डअप करायचंय, जे त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल, जे डील असेल ते करण्यासाठी. So between the person principal and who appoints an agent and other third person with whom the agent contracts for. So he engagement आहे that is the agency. So it is an engagement for in order to establish the privity of contract. Privity of contract means the legal relation between the principal who appoints the agent and the third person. जो प्रिन्सिपल आहे त्या पर्सनमध्ये आणि जो थर्ड पर्सन आहे ज्याच्या बरोबर प्रिन्सिपल आणि थर्ड पर्सन या दोघांमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे दॅट इज द एजन्सी. Creation of agency. A person who has capacity to contract can enter into contract either by himself or through some other person. आता असा पर्सन की जो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी कॅपेबल आहे, त्याची कपॅसिटी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी असेल असा पर्सन स्वतः एंटर होऊ शकतो किंवा कोणा थ्रू सुद्धा तो एंटर होऊ शकतो. सो थ्रू सम अदर पर्सन. The person who represents another person in his dealing with the third party, it is called agent. एजंट म्हणजे कोण? तर इट इज द पर्सन हु रिप्रेझेंट अनदर पर्सन. असा पर्सन की जो दुसऱ्या पर्सनला रिप्रेझेंट करतोय, त्याच्या वतीने हा कॉन्ट्रॅक्ट करतोय इन हिज डीलिंग विथ द थर्ड पार्टी. थर्ड पार्टी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करताना हा जो एजंट आहे तो प्रिन्सिपलच्या ऑन बिहाफ डील करतोय. अँड दॅट पर्सन
who is represented by an agent is called principal. आणि असा पर्सन ज्याला एजंट रिप्रेझेंट करतोय दॅट इज नोन ॲज अ प्रिन्सिपल. नेक्स्ट इज मोड्स ऑफ क्रिएशन ऑफ एजन्सी. मग आता हे जे एजन्सी आहे हे क्रिएट होण्यासाठी कोणते कोणते मोड्स आहेत. फर्स्ट इज बाय एक्सप्रेस ॲग्रीमेंट, नेक्स्ट इज बाय इम्प्लाइड ॲग्रीमेंट अँड थर्ड इज बाय रॅटिफिकेशन. एक्सप्रेस मीन्स रिटन ॲग्रीमेंट, ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी रायटिंगमध्ये आहेत त्या, किंवा ओरली तिथे एक्सप्रेस केलं जातं, दॅट इज एक्सप्रेस ॲग्रीमेंट. व्हॉट अबाउट इम्प्लाइड ॲग्रीमेंट. इम्प्लाइड ॲग्रीमेंटमध्ये कोणत्याही प्रकारे रिटन किंवा कोणत्याही प्रकारे ओरली सांगितलं जात नाही. इम्प्लाइडमध्ये त्यांचं जे बिहेवियर आहे किंवा ते ज्या प्रकारे इनॅक्ट करतात, ज्या प्रकारे ऍक्ट करतायत, ज्या प्रकारची ते कृती करतायत, त्या कृतीमधून ते त्यांचं जे काम आहे हे दिसतं. सो तिथे ओरली किंवा रिटन हा प्रकार इम्प्लाइड मध्ये येत नाही. फर्स्ट वी विल सी एक्सप्रेस ॲग्रीमेंट. अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी मे बी मेड बाय ओरली ऑर इन रायटिंग. मग आता हे जे कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी जे आहे हे मे बी रायटिंग मध्ये असू शकतं किंवा ओरली सुद्धा एक्सप्रेस करता येतं. So when a person gives a power of attorney to another person, an express agency is created. जेव्हा एखादा पर्सन हा दुसऱ्या पर्सनला त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी देतोय, एक्सप्रेस म्हणजे तो रिटर्न मध्ये तसं लिहून देतोय किंवा तो ओरली त्याला देतोय, ओरली सांगून ज्या ही पॉवर त्याला देतोय, दॅट इज अन एक्सप्रेस एजन्सी इज क्रिएटेड. मग त्याला काय म्हटलंय तर एक्सप्रेस एजन्सी इथे क्रिएट झालेली आहे. So contract of agency may be made orally or in writing. मग एक्सप्रेस ॲग्रीमेंट मध्ये दोन प्रकार आहेत. मग ते ओरली एक्सप्रेस केलं असेल, ओरली मध्ये तोंडी सांगून केलं असेल, किंवा रायटिंग म्हणजे लिखित स्वरूपात, दॅट इज एक्सप्रेस ॲग्रीमेंट. नेक्स्ट पॉइंट इज implied agency. Implied agency may arise by conduct, situation of parties or necessities of in case. Implied मध्ये रिटन किंवा ओरली हे प्रकार येत नाहीत. इम्प्लाइड मध्ये काय म्हटलंय तर त्यांच्या ते कशा प्रकारे बिहेव करतात, कशा प्रकारे सिच्युएशन ते हँडल करतात, त्या सिच्युएशन नुसार तिथे हे इम्प्लाइड एजन्सी जी आहे हे इम्प्लाइड एजन्सी आहे ती अराईज होते. सो यामध्ये काही सब पॉइंट्स आहेत. बाय एस्टॉपल, then agency by holding out, and agency by necessity. So first we will see agency by estoppels. Section 237 lays down that when an agent has without authority done act to third person on behalf of his principal, the principal is bound by such act to third person. आता यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. यामध्ये तीन पार्टीज आहेत. एक म्हणजे एजंट आहे, दुसरा म्हणजे प्रिन्सिपल आहे, आणि तिसरा म्हणजे थर्ड पर्सन. एजंट काय करतो तर प्रिन्सिपल आणि थर्ड पार्टी यामध्ये डील करून देतो, जो एजंट असतो तो. इथे काय म्हटलंय, वेन एजंट हॅज विदाउट अथॉरिटी डन ऍक्ट्स टू थर्ड पर्सन ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल. जेव्हा एखादा एजंट हा त्याच्या प्रिन्सिपलची कोणत्याही प्रकारे अथॉरिटी नसताना त्या थर्ड पर्सनसाठी तो काहीतरी करतोय ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल, जेव्हा तो प्रिन्सिपलच्या ऑन बिहाफ काहीतरी डील करतोय थर्ड पार्टी बरोबर विदाउट एनी अथॉरिटी, त्याच्याकडे कोणतेही प्रिन्सिपलने कोणतीही अथॉरिटी दिलेली नसताना सुद्धा एजंट हा थर्ड पर्सन बरोबर जर डील करत असेल तर तो जो प्रिन्सिपल आहे that principal is bound by such act to third person. मग तो जो एजंट आहे हा काहीतरी डील करतोय किंवा काही प्रॉमिस करतोय, तर अशा वेळेला जो प्रिन्सिपल आहे तो त्याला बाउंड राहतो. सो द प्रिन्सिपल इज बाउंड बाय सच ऍक्ट टू थर्ड पर्सन. मग जे काही डील झालं असेल ते प्रिन्सिपलला करावं लागतं किंवा जे काही प्रॉमिस असेल ते त्याला कम्प्लीट करावं लागतं. बिकॉज हिअर इज एजंट हॅज विदाउट अथॉरिटी डन अन ऍक्ट. इथे काय म्हटलंय तर एजंटने
प्रिन्सिपलची कोणतीही अथॉरिटी न घेता थर्ड पर्सन बरोबर जे काही ऍक्ट केलेलं आहे, मग त्या ऍक्टला तो जो प्रिन्सिपल आहे हा सुद्धा बाउंड राहतो, बिकॉज एजंटने ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल ते ऍक्ट केलेलं आहे किंवा ते जे डील आहे हे केलेलं आहे. So that is agency by estoppel. Next point is agency by holding out. It is similar to the agency by estoppel. आता एजन्सी बाय होल्डिंग आउट हे एजन्सी बाय एस्टोपलच्या सारखंच सिमिलरच आहे. होल्डिंग आउट मीन्स होल्डिंग द पर्सन लायबल ॲज इट इज द प्रिन्सिपल. म्हणजेच काय तर इथे जो प्रिन्सिपल आहे त्याच्यासारखंच इथे लायबल राहावं लागतंय. फॉर एक्झाम्पल, व्हेअर अ हजबंड होल्ड आउट हिज वाईफ ऑन हॅव्हिंग अथॉरिटी बाय वर्ड्स ऑर कंडक्ट, and the third party advances money to the wife on the faith of such conduct, the husband is liable for such debts. आता इथे एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे. हजबंड अँड वाईफ असे दोन पर्सन इथे आहेत आणि थर्ड पार्टी. मग हजबंड वाईफ मधल्या वाईफने थर्ड पार्टी कडून काही ऍडव्हान्सने पैसे घेतलेले आहेत. मग अशा वेळेला वाईफची जी डेप्ट आहे, आता वाईफने पैसे थर्ड पार्टीकडनं ॲडव्हान्स घेतलेले आहेत. मग ते पैसे तिला कधी ना कधीतरी ते परत करावे लागणार आहेत त्या थर्ड पार्टीला. मग जे डेब्ट्स आहेत वाईफचे, त्यासाठी तिचा जो हसबंड आहे हा सुद्धा लायबल होणार आहे. सो इट इज एजन्सी बाय होल्डिंग आउट. मग इथे जे वाईफ जे काही तिने लोन घेतलं असेल, तिने जे काही ॲडव्हान्सने पैसे घेतलेले आहेत, तर ते पैसे पेड करण्यासाठी तिचा जो हसबंड आहे हा सुद्धा तिथे लायबल राहणार आहे. So it is the holding the person liable as it is the principal. So इथे जरी वाईफने ते पैसे ॲडव्हान्स घेतले असतील तरी हसबंड हा लायबल राहणार आहे. Because where the husband holds out his wife on having his authority by words or conduct. Next is by necessity. Agency by necessity arises under the following. मग एजन्सी बाय नेसेसिटी कशा प्रकारे अराईज होईल? तर इथे 3 पॉइंट सांगितलेले आहेत. देअर इज अन ऍक्च्युअल नेसेसिटी फॉर ऍक्टिंग ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल. जेव्हा खरंच एखादी गरज असेल की जिथे प्रिन्सिपलच्या ऑन बिहाफ एजंटला इनॅक्ट करावं लागतंय किंवा एजंटला काहीतरी ऍक्ट करावं लागतंय तिथे, देन इट इज impossible to communicate with the principal and obtain his consent. किंवा अशी एखादी सिच्युएशन असेल की ज्या वेळेला प्रिन्सिपलशी त्याला कॉन्टॅक्ट करता येत नाहीये, कम्युनिकेट होता येत नाहीये, आणि त्याच्यामुळे त्याचा जो कन्सेंट आहे हा त्याला घेता आला नाहीये. मग अशा वेळेला एजन्सी बाय नेसेसिटी जे आहे हे अराईज होऊ शकतं. देन द ऍक्ट मस्ट बी डन इन इंटरेस्ट ऑफ प्रिन्सिपल. किंवा अशा प्रकारचा ऍक्ट की जो प्रिन्सिपलच्या इंटरेस्ट मध्ये आहे, अशा वेळेला एजन्सी बाय नेसेसिटी जे आहे हे अराईज होऊ शकतं. नेक्स्ट इज एजन्सी बाय रॅटिफिकेशन. Agency by ratification is where someone adopts or approves of someone else's action on his behalf after the action takes place. See, आता रॅटिफिकेशन मध्ये काय म्हटलंय तर वेअर समवन अडॉप्ट्स ऑर अप्रूव्स समवन एल्स ऍक्शन. जेव्हा एखादा पर्सन कोणातरी दुसऱ्या पर्सनचे ऍक्शन जे आहे किंवा त्याचं जे काही ऍक्ट जो आहे तो अप्रूव्ह करतोय on his behalf after the action takes place. Agent have the authority to act on someone else behalf. एजंटला ती अथॉरिटी दिलेली आहे की तो ऍक्ट करू शकतो someone else behalf. फॉर एक्झाम्पल, A without B's authority buys goods for B. आता एक्झाम्पल मध्ये ए आणि बी असे दोन पर्सन आहेत. एने काय केलंय तर बी ची कोणतीही अथॉरिटी न घेता विदाउट बीज अथॉरिटी बायज गुड्स फॉर बी. ए ने बी ची कोणतीही अथॉरिटी न घेता त्याच्यासाठी
गुड्स परचेस केलेले आहेत. आफ्टरवर्ड्स बी सेल देम टू सी. आता बी ची कोणतीही अथॉरिटी त्याने घेतलेली नव्हती, पण तरीही ए ने कोणतीही अथॉरिटी न घेता बी पर्सन साठी काही गुड्स जे आहेत हे त्याने परचेस केलेले आहेत. नंतर काय झालं तर बी ने ते जे गुड्स परचेस केले होते ते त्याने सेल केले सी पर्सनला. सो आफ्टरवर्ड्स बी सेल देम टू सी ऑन हिज बीज कंडक्ट. बी ने काय केलं तर जे गुड्स होते ते सी ला विकून टाकले, सेल केले. ऑन हिज बीज कंडक्ट implies a ratification of the purchase made by him by A. मग आता जे ए ने परचेस केले होते बी पर्सन साठी गुड्स, ते बी ने काय केले तर बी ने सी ला विकून टाकले. सो इट इज सो ए रॅटिफिक सो B's conduct implies a ratification of the purchase made by him by A. मग ए ने जे परचेस केले होते, कारण बिकॉज बी ची कोणत्याही अथॉरिटी न घेता त्या ए पर्सनने गुड्स परचेस केले होते. नंतर काय झालं तर बी ने ते गुड्स परचेस केलेले सेल करून टाकले सी पर्सनला. सो दॅट इज द एजन्सी बाय रॅटिफिकेशन. सो समवन अडॉप्ट्स ऑर अप्रूव्स ऑफ समवन एल्स ऍक्शन. कुणीतरी दुसऱ्याने केलेली जी ऍक्शन आहे किंवा कोणीतरी दुसऱ्याने केलेले जे काही ऍक्ट आहे, आता इथे दुसऱ्याने केलेला ऍक्ट म्हणजे काय तर ए ने बी साठी केलेला ऍक्ट. So on behalf after the action takes place. Next we will see rights and duties of principal. First we will see the duties of principal. Principal जो person आहे, जो principal आहे, त्याच्या duties काय आहेत? Duty to pay remuneration. It is the duty of principal to pay the agent the remuneration or commission as may be payable to him for acting as an agent. प्रिन्सिपलने काय केलं पाहिजे तर त्याने त्याचं एजंटचं जे काही रेम्युनरेशन आहे ते त्याला पेड केलं पाहिजे. एजंटचा जो काही मोबदला आहे तो त्याला दिला पाहिजे. सो इट इज द ड्युटी ऑफ प्रिन्सिपल टू पे द एजंट रेम्युनरेशन ऑर कमिशन. मग त्याचं जे काही रेम्युनरेशन असेल किंवा त्याचं जे कमिशन असेल हे प्रिन्सिपलने एजंटला हे दिलंच पाहिजे. Duty to indemnify. It is the duty of principal to indemnify the agent against the liabilities which falls on the agent. Duty to compensate. It is the duty of principal to compensate the agent for any injury caused due to the principal's neglect. जर प्रिन्सिपलच्या निग्लिजन्समुळे एजंटला जर काही इंजुरी झाली असेल तर ही प्रिन्सिपलची ड्युटी आहे की त्याने त्याचं कॉम्पन्सेशन हे दिलं पाहिजे. सो इट इज द ड्युटी ऑफ प्रिन्सिपल टू कॉम्पन्सेट द एजंट. देन ड्युटी अगेन्स्ट द थर्ड पार्टी. It is the duty of principal to bear the liabilities of contracts entered by agent with the third party. In simple words, principal is liable to third party for contracts entered into through an agent and for the obligation arising in such a contract. आता एजंटमुळे प्रिन्सिपल आणि जो थर्ड पार्टी आहे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होऊ शकलं. सो एजंटचे जे काही लायबिलिटीज आहेत हे त्या प्रिन्सिपलने पेड केले पाहिजे. So the principal is liable to third party for contract entered into through the agent and for obligation arising in such a contract. Rights of principal. आता प्रिन्सिपलचे काही राईट्स आहेत. Right to enforce agent's duty. It is the principal right to enforce the duty of agent
and also see that the agent should act upon lawful instruction of principal. आता प्रिन्सिपलचा हा राईट आहे किंवा त्याचा हक्क आहे की एजंट व्यवस्थित ड्युटी करतोय की नाही किंवा त्याच्याकडून त्याची जी ड्युटी आहे ही करून घेणे हे त्या प्रिन्सिपलचं राईट आहे. सो इट इज द प्रिन्सिपल्स राईट टू इन्फोर्स द ड्युटी ऑफ एजंट अँड सी दॅट एजंट शुड ऍक्ट अपॉन द लॉफुल इन्स्ट्रक्शन. ज्या काही लॉफुल इन्स्ट्रक्शन्स आहेत, ज्या काही त्या प्रिन्सिपलने सूचना केलेल्या आहेत, तर त्या तो योग्य प्रकारे पाळतोय की नाही हे बघणं प्रिन्सिपलचा राईट आहे, हक्क आहे. Next is right to revoke the authority. The principal has the right to revoke the authority by giving the agent reasonable notice. प्रिन्सिपलने जी काही अथॉरिटी दिलेली आहे त्या एजंटला, ती तो केव्हाही रिवोक करू शकतोय. राईट टू रिवोक. पण त्याला जेव्हा ती रिवोक करायची असेल तेव्हा प्रिन्सिपलने त्या एजंटला रिझनेबल त्याची नोटीस ही दिली पाहिजे. सो द प्रिन्सिपल हॅज अ राईट टू रिवोक द अथॉरिटी. त्याच्याकडे राईट आहे की तो अथॉरिटी जी आहे ही काढून घेऊ शकतो किंवा ती रिवोक करू शकतो बाय गिव्हिंग द रिझनेबल नोटीस. थर्ड इज राईट टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स बाय एजंट. It is the right of principal to demand the accounts and it shall be properly maintained. जे अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत तर ते प्रॉपरली मेंटेन केलेत की नाही हे बघणं हा प्रिन्सिपलचा राईट आहे. नेक्स्ट, क्लेम फॉर अनड्यू प्रॉफिट. द प्रिन्सिपल हॅज द राईट टू क्लेम द सिक्रेट प्रॉफिट मेड बाय एजंट. एजंटने कशा प्रकारे त्याचा जो प्रॉफिट केलेला आहे, so principal has a right to claim for secret profit made by agent. And last is right in case of death of principal. In case of death of principal, it is the duty of agent to save or protect the goods and protect the interest of legal heirs. जर एखाद्या प्रिन्सिपलची डेथ झाली तर अशा वेळेला एजंटची ही ड्युटी आहे की त्याने त्याचे जे गुड्स आहेत किंवा त्यांचे जे डीलिंग झालेलं आहे तर ते प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि आणि जे लिगल हेअर्स आहेत त्यांच्याकडे सगळ्या अथॉरिटीज ह्या दिल्या पाहिजेत. नेक्स्ट इज राईट्स ऑफ एजंट. द फॉलोइंग आर द राईट्स ऑफ एजंट. फर्स्ट इज, आता एजंटचे राईट काय आहेत? राईट ऑफ रेम्युनरेशन. इट इज an agent's right to receive the remuneration for the services he renders. एजंट ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय तर त्याच्या बदल्यात त्याला त्याचं रेम्युनरेशन किंवा त्याचं जे कमिशन जे आहे हे त्याला मिळालंच पाहिजे. सो हा एजंटचा राईट आहे की त्याला त्याचं जे रेम्युनरेशन आहे हे मिळालं पाहिजे. अँड राईट ऑफ कॉम्पन्सेशन. इफ एनी इंजुरी इज कॉज्ड टू एजंट बाय निग्लिजन्स ऑफ प्रिन्सिपल, इट इज द एजंट्स राईट टू बी कॉम्पन्सेटेड. जर प्रिन्सिपलच्या निग्लिजन्समुळे एजंटला काही इंजुरी झाली तर अशा वेळेला त्याचा एजंटचा राईट आहे की तो ते कॉम्पन्सेशन त्याचं जे आहे हे घेऊ शकतो. राईट ऑफ इंडेमनिटी. The agent has a right to indemnified against the liability which falls on him. Right to indemnity means एजंटच्या ज्या काही लायबिलिटीज आहेत त्याची जी नुकसान भरपाई आहे ही त्याला मिळालीच पाहिजे. सो एजंट हॅज अ राईट टू इंडेमनिफाईड अगेन्स्ट द लायबिलिटीज विच फॉल्स ऑन हिम. त्याच्याकडे ज्या काही लायबिलिटीज त्याच्यावर येत आहेत तर त्याच्यातून त्याने नुकसान भरपाई तो घेऊ शकतो. राईट टू रिटेन मनी while conducting business. If agent advances or spends some money for the betterment of business, he has a right to retain that amount from the total sum received by him on account of principal. सो इथे त्याने म्हटलंय की एजंट जो आहे एजंटने का बिझनेसच्या बेटरमेंटसाठी काही मनी जर तिथे स्पेंड केले असेल किंवा इफ agent advances or spends some money for betterment of business, he has
अ राईट टू रिटेन द अमाउंट. मग अशा वेळेला जो एजंट आहे तो त्याला जे काही पैसे मिळालेले आहेत तो ते रिटेन करू शकतो फ्रॉम द टोटल सम रिसिव्ड बाय हिम ऑन अकाउंट ऑफ प्रिन्सिपल. Next part is termination of agency by an act of parties. टर्मिनेशन. एजन्सी आपण केव्हा टर्मिनेट करू शकतो? टर्मिनेशन, रिव्होकेशन किंवा डिस्चार्ज म्हणजेच काय तर एजन्सी टर्मिनेट केव्हा करू शकतो किंवा एजन्सी जी आहे ती केव्हा आपण संपवू शकतो किंवा जी एजन्सी आहे ही आपण केव्हा संपवू शकतो. दॅट इज टर्मिनेशन मीन्स संपवणे. फर्स्ट इज ॲग्रीमेंट. टर्मिनेशन ऑफ एजन्सी बाय अन ऍक्ट ऑफ पार्टीज. पार्टीज कशा प्रकारे ऍक्ट करून एजन्सी जी आहे ही संपवू शकतात किंवा ते समाप्त करू शकतो आपण. जी एजन्सी आहे ही टर्मिनेट कशी काय करता येते. सो फर्स्ट इज ॲग्रीमेंट. Contract of agency may be terminated at any time and any stage by the mutual agreement between principal and agent. प्रिन्सिपल आणि एजंट या दोघांमध्ये म्युच्युअल कन्सेंटने म्युच्युअल ॲग्रीमेंटने ते केव्हाही त्यांची एजन्सी जी आहे ही टर्मिनेट करू शकतात, संपवू शकतात, थांबवू शकतात. कोणत्याही स्टेजला कोणत्याही वेळी म्युच्युअल ॲग्रीमेंटने प्रिन्सिपल आणि एजंट त्या दोघांमधली जी एजन्सी आहे ही टर्मिनेट करू शकतात. नेक्स्ट इज रिव्होकेशन बाय द प्रिन्सिपल. The contract of agency may be terminated by principal at any time by giving notice to agent. जर प्रिन्सिपलला एजन्सी नको असेल, त्याला प्रिन्सिपलला जर ती एजन्सी टर्मिनेट करायची असेल तर जो प्रिन्सिपल आहे तो नोटीस देऊन एजंटला जी एजन्सी आहे ही टर्मिनेट करू शकतो. सो द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी मे बी टर्मिनेटेड बाय द प्रिन्सिपल ॲट एनी टाइम. मग प्रिन्सिपल केव्हाही एजन्सी जी आहे ही टर्मिनेट करू शकतो आणि ती टर्मिनेट करताना त्या प्रिन्सिपलला एजंटला एक नोटीस द्यावी लागते. नेक्स्ट इज re-announcing. When the agent re-announce the business of agency, the agency is terminated. जो एजंट आहे तो जेव्हा रिअनाऊन्स करतोय द बिझनेस ऑफ एजन्सी तेव्हा जी एजन्सी आहे ही टर्मिनेट होते. नेक्स्ट इज कंप्लीशन ऑफ परफॉर्मन्स. ज्या कॉन्ट्रॅक्टसाठी ज्या डीलसाठी किंवा ज्या परफॉर्मन्ससाठी त्यांनी एजन्सी जी आहे ही क्रिएट केली होती ती संपल्यावर हे जे एजन्सी आहे ही टर्मिनेट होऊ शकते. सो द मोस्ट ऑब्वियस मोड ऑफ पुटिंग an end of contract of agency is to do what agent has undertaken to do when the object is accomplished, agency is terminated. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होतंय, जेव्हा जो परफॉर्मन्स एक्सपेक्टेड होता ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी तिथे बनवलं गेलेलं होतं तो हेतू साध्य झाला, ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालं की तिथे तो परफॉर्मन्स कंप्लीट झाला की ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे टर्मिनेट होणार आहे. Next point is termination of agency by operation of law. The relationship of principal and agent comes to an end by operation of law. First is death. When the agent or principal dies. जर प्रिन्सिपल किंवा एजंट या दोघांपैकी जर कोणी मृत्यू पावला तर ती जी एजन्सी आहे ही तिथे टर्मिनेट होते. Insanity. When agent or principal becomes unsound mind, the agency is terminated. When the agency either due to death or insanity of principal, the agent on behalf of representative of the late principal must take all the reasonable steps for protection and preservation of interest of principal. Insanity means जर एजंट किंवा प्रिन्सिपल या दोघांपैकी जर कोणाला वेड लागलं, when the agent or principal becomes unsound mind, त्यांची जी मेंटल हेल्थ आहे ही बिघडली, जर त्याच्यातलं कोणाला वेड लागलं, then the agency terminated. तेव्हा एजन्सी जी आहे तिथे टर्मिनेट होऊ शकते. जर प्रिन्सिपलला वेड लागलं, जर तो अनसाउंड माइंड झाला तर अशा वेळेला त्याच्या ऑन बिहाफ जो एजंट आहे तो त्याचे जे राईट्स आहेत त्याच्या ज्या स्टेप्स आहेत हा प्रोटेक्ट करतो
त्याचे राईट्स प्रिझर्व करतो ऑन द इंटरेस्ट ऑफ हिज प्रिन्सिपल. नेक्स्ट इज insolvency. Insolvency of principal puts an end to agency on principal being an insolvent under the provision of act. जर प्रिन्सिपल हा इनसॉल्वंट डिक्लेअर केला गेला, इनसॉल्वंट मीन्स तो दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केला गेला किंवा तो लायबिलिटीज जे आहेत या फुलफिल करू शकत नाही. इनसॉल्वन्सी म्हणजे काय, तर थोडक्यात दिवाळखोरी. त्याच्याकडे आता काहीच उरलं नाही, तो लायबिलिटी जे आहे हा कम्प्लीट करू शकत नाही. मग अशा वेळेला जे कॉन्ट्रॅक्ट आहे टर्मिनेट होतं. Other modes of termination: destruction of subject matter. If the subject matter of contract of agency is destroyed, the agency comes to an end. जो सब्जेक्ट मॅटर आहे किंवा ज्या पर्पज साठी हे कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी बनवलं होतं, जर तोच डिस्ट्रॉइड झाला तर अशा वेळेला ही एजन्सी जी आहे ही टर्मिनेट होते किंवा इट कम्स टू एन एंड. प्रिन्सिपल बिकम्स अन एलियन एनिमी. जर जो प्रिन्सिपल आहे हा एलियन एनिमी जर झाला, वेअर द एजंट अँड द प्रिन्सिपल आर एलियन. एलियन म्हणजे काय, तर जो प्रिन्सिपल आहे आणि जो एजंट आहे हे दोन वेगळ्या कंट्रीज मध्ये राहत आहेत आणि त्या दोन वेगळ्या कंट्रीज मध्ये राहत असलेले जे प्रिन्सिपल आणि एजंट आहेत त्यांच्या कंट्रीज मध्ये जर वॉर सिच्युएशन अराईज झाली, त्या दोन्ही कंट्रीज मध्ये जर युद्ध होत असेल, मग अशा वेळेला जे कॉन्ट्रॅक्ट हे टर्मिनेट होऊ शकतं. आणि जेव्हा ते वॉर थांबेल, if war breaks out between the countries of principal and agent, the principal and agent becomes alien enemies. जर दोन कंट्रीज मध्ये, दोन वेगळ्या कंट्रीज मध्ये प्रिन्सिपल आणि एजंट राहत असतील आणि त्या कंट्रीज मध्ये जर वॉर सिच्युएशन अराईज झाली, जर तिथे युद्ध सिच्युएशन असेल, मग अशा वेळेला ते एलियन एनिमीज झाले एकमेकांचे. सो हेन्स द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी बिकम्स टर्मिनेटेड. Dissolution of company: when the company, whether principal or agent, is dissolve the contract of agency with or by, company automatically comes to an end. जर डिझोल्युशनच झालं कंपनीचं तर इथे जी एजन्सी आहे ही टर्मिनेट होणार आहे. टर्मिनेशन बाय सब एजंट्स अथॉरिटी: द टर्मिनेशन ऑफ एजंट्स अथॉरिटी पुट्स टू एन एंड द सब एजंट्स अथॉरिटी. जर एजंटची अथॉरिटी इथे टर्मिनेट केली गेली तर सब एजंट सुद्धा इथे टर्मिनेशन होणार आहे. एक्सपायरी ऑफ टाइम: when the agent is appointed for a fixed period of time, the agency comes to an end after the expiry of the time, even if work is not completed. जर एखादा एजंट एखाद्या काही फिक्स पिरियडसाठी, काही सर्टन पिरियड की 2 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या एजंटचा जो काही टाइम पिरियड असेल त्या फिक्स टाइम पिरियडसाठी जर त्याला अपॉइंट केला असेल तर तो फिक्स टाइम संपल्यानंतर ती जी एजन्सी आहे ही टर्मिनेट होणार आहे, बिकॉज टाइम तिथे एक्सपायर झालेला आहे. दॅट इज वाय. आणि इथे जरी वर्क कम्प्लीट झालं असेल किंवा नसेल, ती जी एजन्सी आहे ही टर्मिनेट होणार आहे. हे होते कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी. आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी हा चॅप्टर बघितला, त्यामध्ये क्रिएशन ऑफ एजन्सी अँड देन राईट्स, त्यांचे ड्युटीज अँड टर्मिनेशन ऑफ एजन्सी आपण पॉईंट त्याच्यामध्ये बघितलेले आहे.